हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदीवापनापनाम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 352 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार करून 18व्या जो श्लोक आहे 6व्या अध्यायातील, त्या 6व्या अध्यायातील 18व्या श्लोकाचा आपण सुरुवात केलेली आहे चिंतनाला। त्यावरती माऊलींनी केलेलं 3-4 ओळीचं भाष्य आहे, त्या भाष्याचा पण आता विचार आपण करणार आहोत। यदा विनियतं चित्तम आत्मनेवावतिष्ठते निस्पृह सर्व काम्यभ्य युक्त इत्युच्यते तदा, जेव्हा विशेष प्रकाराने जे चित्त निगृहीत केलेले चित्त जे आहे ते आपोआपच आत्मस्वरूपामध्ये स्थित होतं। आणि तेव्हा एकदा आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाल्यानंतर ते विषयापासून निरश्य झाले होतं आणि कुठल्याही प्रकारच्या स्पृहा आणि सर्व कामना त्याच्या काय झालेले असतात, तो विषयापासून निरश्य झालेला पुरुष असतो आणि त्यामुळे त्याच्या कामना सगळ्या संपलेल्या असतात आणि आत्म्यामध्ये त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं। तर ज्यावेळी इच्छा संपतात, सुरुवातच आपण बघतो इच्छेतूनच प्रपंच सुरू होतो। प्रपंच सुरू व्हायला कारण इच्छा आहे, इच्छा नसेल तर प्रपंच सुरू होणार नाही। प्रपंचाला कारण इच्छा आहे, त्यामुळं आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो। हा वासनेच्या संगे म्हटलेला आहे। वासना शब्दाचा अर्थ आहे वासनेतल्या ज्या काही कामना, इच्छा, स्पृहा, या सगळे जी शब्द जे आहेत हे वासनेतून निर्माण झालेले आहेत। त्यामुळे वासना संपल्या की पुनर्जन्म नाही, हा जो शास्त्राचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांताप्रमाणे जर विचार केला तर आपल्या इच्छा जितक्या कमी करू आपण तितक्या आपल्याला सुखाचा जो आहे जो आलेख तो आपल्या आयुष्यामध्ये वाढत राहतो। पण आपल्या गरजा कमी कराव्यात, इच्छा कमी कराव्यात, कारण गरजेतून काय होते, इच्छेतून वाटायला लागतं, इच्छा निर्माण होते, गरज निर्माण होते, ती गरज पूर्ण करण्यासाठी धडपड चालू होते। गरज जर योग्य असेल तर ठीक आहे, आणि तीच गरज जर अयोग्य असेल तर अयोग्य मार्गाने त्याचे प्रयत्न सुरू होतात। मग धर्म, नीती या गोष्टी सगळ्या पायदळी तुडवल्या जातात। त्यामुळे इच्छा अधपताकडे घेऊन जाऊ शकते जर ती अनित असेल तर। आणि इथं वर्णन केलेलं आहे असा हा समाहित झालेला जो पुरुष आहे, योगी जो आहे, तो योगी त्याचं चित्त आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेलं असतं। त्यामुळं तो सर्व कामनापासून, त्याला दृष्ट किंवा अदृष्ट असे कुठलेही विषय असू दे, दृष्ट शब्दाचा अर्थ आहे आपल्या समोर असणारे प्रपंचातले दृष्ट, आणि अदृष्ट म्हणजे काही काल्पनिक स्वर्गलोकातील ज्या कल्पना, स्वर्गलोकाबद्दलच्या ज्या कामना आहेत त्या कामनेबद्दलचा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये असतो। त्यामुळे संसार आणि स्वर्ग ही दोन्हीही पुन्हा जन्माला घालण्याची केंद्रच आहे आणि ती इच्छेतून निर्माण होतात। जर इच्छा जर मनामध्ये निर्माण झाली नाही आणि त्याच ठिकाणी जर वृत्ती जर निस्पृह झाली तर त्याचं चित्त आत्म्यामध्ये स्थिर होतं। म्हणून आत्म्यामध्ये जर स्थिर व्हायचं असेल तर आपल्याला नाम घेताना सुद्धा हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे। इथं योगाचं सांगितलेलं आहे। आपण नामाच्या दृष्टीने विचार करतो, नामात जेव्हा आपण असतो तेव्हा ते चित्त निग्रहित झालं पाहिजे, त्याला विनियतम शब्द वापरायला। आणि जर निग्रहित झालं तर ते चित्त
विषयापासून बाजूला होतं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं. कारण त्याला खरंच स्थिर होण्याची जागा आत्मस्वरूपच आहे. म्हणून त्याला स्वरूप अनुसंधानामध्ये जर ठेवलं तर ते सर्व पदार्थापासून निष्प्रभ होऊन त्या ठिकाणी स्थिर होतं. माऊली त्याच्यावरती काय भाष्य करतात बघा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, ते तर सहजेची योग उघडे न अभ्यासिता. न अभ्यासिता म्हटलेला, अभ्यास न करता. जेव्हा बाह्य इंद्रियांचा जो विचार आहे की जो अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे, युक्त आहार विहारस्य किंवा युक्त चेष्टस्य कर्मसु, ही शब्द जे वापरलेले आहेत ना, ही आपल्या साधनेची पूर्वतयारी आहे. आहार विहार आणि आपल्या चेष्टा, चेष्टा शब्दाचा अर्थ आहे ही कर्म करण्याची आणि आचरणाची पद्धत जी आहे, ती पद्धत जर आपण नियमित असली, आपली संयमित जर असेल, तर त्याला बाहेर युक्तीची मुद्रा पडे असा शब्द माऊली वापरतात. जेव्हा इंद्रियांना हा नियमित आहार विहारांचा आकार प्राप्त होतो, मुद्रा पडे म्हणजे त्याला एकदा जर सवय लागते बाह्य इंद्रियांना, तो आत सुख वाढे, तेव्हा अंतःकरणामध्ये त्या सुखाची वाढ होते. आत शब्दाचा अर्थ आहे म्हणजे का पोटात नव्हे, तर अंतःकरणामध्ये, जिथं ही सगळ्या ज्या अस्वस्थतेची केंद्र आहे, ती केंद्राजवळच सुखाची वाढ सुरू होते. केव्हा? जर बाहेर युक्तीनं जर नियमित आहार विहारांचा जर आपण अभ्यास केला तर त्या स्थितीत ते तर सहजची योग उघडे ना अभ्यासिता. अशा क्रिया पुन्हा पुन्हा न करतात, एकदाच करून सुद्धा विनाकष्टानं योग घडतो. या ठिकाणी विचार सहज सांगितलेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये सुद्धा चित्त एकाग्र होतं. जर अगोदरच आपण अशी पूर्वतयारी जर केली तर थोड्याच वेळामध्ये चित्त एकाग्र घ्यायला सुरुवात होते. जी सुरुवात आपण करताना बसतो ज्यावेळी ध्यानाला किंवा नामाला बसतो, तर नामाला बसणं आणि ध्यानाला बसणं ह्या वेळेसुद्धा ठराविक असल्या की त्या वेळेमध्ये आपल्याला एक प्रकारची आतून प्रेरणा असते आणि त्या प्रेरणामुळं त्याचा एक परिणाम म्हणून चित्त एकाग्र होतं. आणि दुसरी गोष्ट, नियमित आहार विहार आणि इंद्रियांना जर व्यवस्थित वळण लागलेलं असेल तर ही बाहेरच्या गोष्टी आहेत, असू द्यात बाहेरच्या गोष्टी, पण बाहेरच्या गोष्टी ह्या पूरक ठरतात. आणि सहज जरी बसलो आपण त्या काळामध्ये तरी इंद्रियांची वळवळ थांबलेली असते, मन धावणारं थांबतं आणि त्या ठिकाणी प्राणवायूबरोबर वाहणारं जे मन आहे ते मन श्वासावर आपण लक्ष केंद्रित करून ताब्यात ठेवू शकतो. आणि एकदा ताब्यात ठेवलं की बाहेरच्या इंद्रियांना वळण मिळतं. बाहेरची इंद्रियांना वळण मिळालं की आसन जे लावून आपण बसलेलो असतो त्या आसनामुळं आपण स्थिर व्हायला सुरुवात होतो. त्या ठिकाणी मग काय होतं की याचा उपयोग चित्त लवकर एकाग्र करण्यासाठी होतो. म्हणून माऊली म्हणतात, सहजची योगू घडे न अभ्यासिता, म्हणजे अधिक प्रयत्न न करता. न अभ्यासिता शब्दाचा अर्थ होतो अधिक प्रयत्न न करता. म्हणजे चित्त एकाग्र व्हायला चित्ताच्या ज्या 4-5 अवस्था आपण बघतोय ना, अजून पुढे आणि बघणार आहोत, त्याच अवस्था पुन्हा पुन्हा येतील. मूढ चित्त आहे, क्षिप्त चित्त आहे, विक्षिप्त चित्त आहे, एकाग्र चित्त आहे आणि निरुद्ध चित्त आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण निरुद्ध चित्तापर्यंत जाणार आहोत. आणि निरुद्ध चित्त जेव्हा होतं तेव्हाच खऱ्या अर्थानं सगळ्या हे योगाच्या क्रिया ज्या आहेत, ध्यानाची प्रक्रिया जी आहे ती आरामात आपण करू शकतो. आणि आरामात करता येण्यासाठी पूर्वतयारी पाहिजे ना. म्हणून आपण अगोदरच्या चिंतनामध्ये एकदा विचार केला होता बघा, पूर्वतयारी ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. एकूण साधनेमधली पूर्वतयारी मुख्य जी गोष्ट आहे ना ती सोपी असते, पूर्वतयारी फार मोठी असते. त्यासाठी उदाहरण आपण घेतलं होतं, आठवत असेल आपल्याला, की आपण एखादा दगड फोडण्यासाठी 100 त्याला घाव घालायला लागत असतील तर 99 घाव घातलं आणि 100व्या घावाला जर तो फुटणार असेल तर 100वा घाव हा शेवटची क्रिया आहे, पण 99 घाव ही त्याची पूर्वतयारी असते. आणि जर पूर्वतयारी जर व्यवस्थित मनापासून जर झाली असेल तर एकाच घावाला सहजता येते. एक घाव म्हणजे विनायशे ना अभ्यासिता शब्द जो वापरलेला आहे त्या ठिकाणी काय करावं लागत नाही, नुसत्या स्पर्शानं टच केला किंवा वाऱ्याच्या झोतानं सुद्धा तो दगड फुटेल, कारण इतका तयारी झालेली असते त्याच्या अगोदर. त्यामुळे अगोदरची पूर्वपीठिका आणि बॅकग्राऊंड तयार असणं योगासाठी, ध्यानासाठी, नामासाठी फार महत्त्वाचं आहे. पण आपण बाहेरच्या गोष्टी अगोदर सांभाळाव्या लागतात. मग बाहेरच्या गोष्टी ज्याला सांभाळता आल्या म्हणजे आहे प्रपंच करावा नेटका, ही बाहेरची गोष्ट आहे.
बाहेरची गोष्ट केली की हळूहळू ते प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी व्हायला लागते ना, प्रपंचाबद्दलचे विचार कमी व्हायला लागतात ना, आणि प्रपंचाबद्दल विचार कमी आले की नामात मन लागायला लागतं. आपण जर प्रपंचच ओढाताणीनं काहीतरी करत असू, प्रपंचच अगदी मनापासून व्यवस्थित कर्मयोग म्हणून केला नसेल, तर प्रपंचामध्ये काहीतरी उणीव राहते आणि ती नामाच्या आणि ध्यानाच्या वेळी बरोबर आठवते. असं राहिलं माझं, तसं राहिलंय, आता उठल्यावर हे करायचं राहिलं. म्हणजे याचा अर्थ आपण जो घेतो ना, की नामाला बसण्यापूर्वी सगळ्या गोष्टी शांत करून बसाव्या. उदाहरण काय करतोय आपण, घरातली मुलं घालवतोय ना शाळेला, शाळेला गेल्यानंतर आपण कसं म्हणतोय निवांत झालं आता, का ती पूर्वतयारी केली आहे, मी आता नामाला बसायची. मुलं गेलीत बाहेर, माझं सगळं घरातलं आटोपलेलं आहे, जेवण खाण सगळं झालेलं आहे, आणि आता अभ्यासाला नामाला बसणार आहे, कोणाचा डिस्टर्ब होणार नाही. मग त्यावेळी सहजच त्या ठिकाणी न अभ्यासिता योगुघडे म्हणतात माऊली. इथं काय म्हणतात, ते सहजची योगुघडे न अभ्यासिता. मग परत कसला प्रयत्न करावा लागतो, याचा अर्थ पूर्वतयारी फार महत्त्वाची असते. लग्नाचा सोहळा असतो, लग्नाच्या सोहळ्यासाठी आई वडील ते मुलामुलींचे असतात ना, महिनाभर 2 महिने पूर्ण तयारी करत असतात. महिना 2 महिने, काही काही आई वडील वर्षभर तयारी करत असतात लग्नाची. लग्नाची तयारी इतकी वेळ झाली की, पण लग्नाचा मुहूर्त आहे समजा कितीला, 12 वाजून 40 मिनिटांना आहे, तर 12 वाजून 40 मिनिटं एकच क्षण आहे. त्या एका क्षणात लग्नच झालं. मग इतके दिवस काय करत होतो, लग्नाचीच तयारी करत होतो. पण लग्नाची ती तयारी होती, आणि त्या एका इतक्या 2 महिन्याच्या तयारीमुळं एका क्षणात लग्न लागून गेलं ना. मग लग्न लावण्यासाठी एवढ्या गोष्टी खट्टाटोपामध्ये करायचं असतो. आपण म्हणजे लग्नाला काय लागते हो, अहो लग्नाला लागत नाही काय, पण लग्नाच्या पूर्वतयारीला सगळं लागतंय. तसं योगाला आणि ध्यान लागायला काय लागत नाही, नामाच्या वेळी मन एकाग्र व्हायला काय लागत नाही. पण नामाच्या पूर्वी नामाला जर 1 तास बसत असो, उरलेले 23 तास कसे घालवले याला फार महत्त्व आहे. ज्यांना हे 23 तास सांभाळता येतात, त्याचा 1 तास भगवंत सांभाळतो. भगवंत म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो तो सांभाळतो. तो म्हणतो यानं पूर्वीचे संपर्क असे म्हणजे योग्य होतील असे सगळा वेळ त्यासाठी घातलेला आहे. म्हणजे नामाचीच पूर्वतयारी आहे. भक्त काय करतो, सगळ्या सृष्टीवरती त्याचं प्रेम असतं, त्यामुळे 1 तास त्याला ध्यान लागायला काय अडचण पडत नाही. कुणाबद्दल ईर्ष्या नाही, मनात काय मत्सर नाही, कुणाबद्दल काही सूड भावना नाही. आता सूड भावना जर 23 तासात मी जर ठेवत असेल, की 23 तास मत्सर, क्रोध आणि द्वेष कुणाला जर करत असेल, तर उरलेल्या 1 तासात म्हणे मी लगेच म्हणे नामच थोडं घेणार आहे, असं कसं शक्य आहे सांगा बघू. तर त्यासाठी काय करावं लागेल, अगोदरच हे मन शांत करायचा सराव. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, बाहेर हे कार्यक्रम करावे लागतात. त्यावेळी आतला जो आहे ना मुद्दा मुख्य, हे हृदयामध्ये असणारं सुख जे आहे ते सुख वाढत जातं. त्यामुळं या चित्ताचं जे वर्णन केलेलं आहे, मूढ चित्त किंवा क्षिप्त चित्त किंवा विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध, या चित्ताच्या अवस्था त्यासाठी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मूढ चित्त काय योगाचा अधिकारी होऊ शकत नाही, किंवा क्षिप्त चित्त हा योगाचा अधिकारी होऊ शकत नाही. विक्षिप्त जो आहे तो थोडा का असना जिज्ञासू असतो, त्याला थोडासा योग असा जमतो. म्हणून मुळात ह्या गोष्टी आहेत, एकाग्र चित्त व्हावं लागेल. एकाग्र चित्तामध्ये सविकल्प समाधी लागते म्हणतात, आणि निरुद्ध ज्यावेळी चित्त होतं त्यावेळी निर्विकल्प समाधी लागते. चित्त निरुद्ध होतं म्हणजे पूर्ण शांत होतं, आणि एकाग्र चित्तामध्ये थोडंसं द्वैत शिल्लक असतं, म्हणून त्याला सविकल्प समाधी, सबीज समाधी, संप्रज्ञात समाधी असे शब्दप्रयोग वापरलेले आहेत. वास्तविक वेगवेगळे शब्द आहेत, पण त्यांचे अर्थ वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या शास्त्रकर्त्यांनी नावं वेगळी जरी दिली असली तर त्याचा अर्थ एकच होतो. त्यामुळे इथं म्हटलेलं आहे, योगी जेव्हा निस्पृह होतो, निरीच्छ होतो, त्यावेळी निरीच्छ झालं की त्याच्या क्रिया मंदावतात, हळूहळू कमी होतं. विरक्ती जशी वाढत जाते तशी धावण्याचा वेग कमी होतो. म्हणजे गती कमी झाली की त्याची वाटचाल स्थितीकडे सुरू होते, आणि स्थितीमध्येच एकाग्रता आहे. स्थितीमध्येच चित्त निरुद्ध होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. मग स्थिती कुणाची, हातापायाची डोळ्याची नुसत्या नव्हे. जे अंतःकरण धावतं ना, त्या अंतःकरणाची स्थिती सांभाळायला लागते. अंतःकरणाला वैराग्य जर आलं, शरीराला येऊन वैराग्य करायचं काय.
बऱ्याच जणांना शरीराला वैराग्य असतं, त्यामुळं त्या काही गोष्टी त्यांना काय लक्षात येतात, जगाला कळत नाही तो माणूस. असे ढोंगी बोंब माणसं खूप आपल्याला बघायला मिळतात, खूप आहे. आपणही अधूनमधून ढोंग करत असतो, त्याला दंभ म्हणतात. आपण जे नसतो ना ते बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याला ढोंग म्हणतात. मुळात आपण नसतोच, आणि 99% लोक आपण नसतो तेच दाखवत असतात. जे आपण असतो ते जर दाखवायला लागलो तर आपल्याच मनातला जो भाव जो आहे ना, मी असा मी तसा, सगळंच निघून जाईल. पण तसं होत नाही. मग ते एका फोटोग्राफरची एकदा व्हॉट्सअपला आलेलं होतं बघा. त्या व्हॉट्सअपचे मेसेज म्हणजे फार सुंदर आहे ना. महाराष्ट्राला काय म्हणतात, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शब्दाचा अर्थ आहे कुणाला तरी सुचतं, पण फार छान सुचतं. काही मॅसेज, काही क्लिप्स असतात, अतिशय असतात. म्हणजे एका फोटोग्राफरकडं त्यानं सांगितलेले आहे, फोटोचे दर काढलेले होते. जसा हवा आहे तसा ज्याला फोटो पाहिजे असेल तर त्याचा तसा फोटो, तर तो 30 रुपयाला. ते वर्णन केलेलं आहे. आणि जसं माझ्या मनात चाललेलं आहे मी असा असावा, असा फोटोचा दर त्यानं जास्त ठेवलेला होता. आणि सगळी लोक मी असा असावा त्याच फोटोची मागणी करत होते. मी जसा आहे असा फोटो काढा असा कोणच म्हणत नव्हता. आपण सुद्धा फोटोग्राफरला कधी कधी म्हणतोय, जरा पुढचे पुढचे केस जरासे पांढरे आहेत ना, ते जरा काळे दाखवा हो. म्हणजे मलाच मी पसंत नाही, मी मलाच पसंत नसेल तर मी देवाला कसा पसंत पडेल? हा मुद्दा आहे की नाही. मी देवाला पसंत पडायला मलाच मी ओढायला पाहिजे अगोदर, ही म्हणायची पूर्वतयारी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे मग सुखाचा वाढ जास्त असतो. बाहेरच्या इच्छा कमी झाल्या, निस्पृहता वाढायला लागली की मग सुख वाढायला लागतं. आपण निरीच्छ व्हायला पाहिजे. म्हणून योगी निस्पृह होतो आणि निस्पृह झाल्यामुळं त्याचं सुख वाढतं. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर अनपेक्ष सुचिरदक्ष या श्लोकावरती माऊली बोलताना म्हणतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, सुखाचा चढावा जयाशी असणे. सुखाचा चढावा केव्हा? जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. रिघावा म्हणजे अपेक्षेचं येणं जाणं, इच्छा त्याच्याकडं नसतात. माझं असं व्हावं, तसं व्हावं, हे व्हावं, ते व्हावं, असं हे होऊ नये, ते होऊ नये, अशा कुठल्याच प्रकारच्या आग्रहापासून तो बाहेर पडल्यामुळं त्याचं एक चित्त एकाग्र आणि स्थिर व्हायला वेळच लागत नाही. न अभ्यासिता शब्द वापरला. न अभ्यासिता वास्तविक माऊली बोलला, एवढचा क्षण आहे म्हणून बोलला, पण न अभ्यासिता नाही. तर अगोदर त्याची पूर्वतयारी खूप त्याने केलेली होती. बरेच वेळा असं होतंय, मागील जन्माची साधना पुढील जन्मामध्ये उपयोगाला येत असते. बरेच लोक म्हणत असतात, लहानपणी याला वैराग्य वरलं, वैराग्य वरतात म्हणतात, माऊलींचीच ओवी आहे. लहानपणीच त्याला वैराग्य यावं लागतं. आता हे लहानपणाचं वैराग्य नाही बरं काय, मागच्या जन्माचं आहे. आणि मागच्या जन्माला आपण खूप काहीतरी वेगळं समजत असतो. हे प्रकार तसाच आहे, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस, तसा मागचा जन्म आणि पुढचा जन्म, एवढाच त्यामध्ये फरक असतो. फरक फार मोठा नसतो. काल भेटलेली माणसं ती मला आज भेटत नाहीत, उद्या दुसरीच भेटतात, त्यामुळे तो मी पुढच्या जन्मामध्ये आलो. मागच्या जन्मामध्ये काही माणसं भेटली होती, ती पुढच्या जन्मामध्ये येतील. आता मागच्या जन्मामध्ये भेटली होती ती नवीन कपडे घालून पुढच्याही जन्मात भेटतील. आपल्याला काही ठाऊक नसतं. म्हणून मागचा जन्म आणि पुढचा जन्म याचं छोटंसंच अंतर असतं, आपल्याला महद अंतर वाटते ते. म्हणून इथं म्हटलेलं आहे, मागच्या जन्मातली एखादी साधना जर असेल तर त्या साधनेचा परिपाक म्हणून तो एखादा साधक पुढील जन्मात न अभ्यास करता सुद्धा योगाची साधना, नामजपाची, ध्यानाची साधना सहज करू शकतो. असे काहीतरी जन्मसिद्धच लोक असतात, जन्मसिद्ध असतात. आणि काही कसे असतात, कर्मसिद्ध असतात. म्हणजे कर्मानं तिथंपर्यंत जातात, तपस्येने जातात. म्हणून इथं माऊली म्हणतात, ज्यांना अपेक्षा कमी त्यांना सुख जास्त, ज्यांच्या इच्छा कमी त्यांना सुख जास्त. म्हणून आपल्याला सुखाची एक व्याख्या सांगितली ना, कसं सुख आहे तर जास्त काही मागत बसू नका. मागत राहिलो आपण, देवाकडं असू दे आणि माणसांच्याकडं असू दे, तर सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत. मग आपल्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं. मागण्या पूर्ण करायच्या, मग मागण्या केल्याच होत्या का? दुःख करायला लागलो ना तर मागणी का केली मी, हा मुद्दा आहे त्यात. म्हणून जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे, असं जे माऊली बोलतात. इथं म्हणतात, सहजची योगू घडे न अभ्यासिता, त्याच्या चित्तातलं सुख दिवसेंदिवस वाढत जातं
आणि त्याला अभ्यास न करता सुद्धा साधना त्याची परिपक्व झालेली असते. मग हा मुद्दा त्यात वर्णन, पण कसं वरती म्हणतात, विनियतम चित्तम, चित्त विनियत असतं अगोदरच. ही अगोदर त्याची तयारी झालेली आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, अगोदर तयारी झालेली आहे. तो जितात्मना प्रशांतस्य, सगळं अगोदरचं जे वर्णन केलेलं आहे ते, किंवा आणखीन जे म्हणले की त्याला की झोप त्याची, त्याचा आहार, हे सगळं त्यानं अगोदर पूर्वतयारी केलेली आहे आणि मग तो बसतो. त्यावेळी त्याला सहज अभ्यास न करता सुद्धा त्या गोष्टी त्याला प्राप्त व्हायला लागतात. आणि दृष्ट किंवा अदृष्ट म्हणजे इहलोक किंवा पारलौकिक संपूर्ण पदार्थापासून आणि भोगापासून, भोगण्यापासून आणि भोगाच्या चिंतनापासून तो निस्पृह झालेला असतो. म्हणून कुठला भोग आठवत नाही. खरी गोष्ट काय आहे, भोग भोगणं ही एक गोष्ट आहे. काही वेळा भोग भोगावे लागतात, पण भोगाचं चिंतन हे मात्र आपल्या नामसाधनेमध्ये, ध्यानामध्ये अडथळा बनवतं. चिंतनच येतं आपल्याला, त्यावेळी भोग भोगत नसतोय आपण, तर त्याची आठवण भोगत असतो. आणि आठवणीचे भोग जे असतात ना, ते भोगच मला नामात अडथळा आणतात. नामाचं चित्र समोर आहे, नामीचं, ते माझ्यासमोर अस्पष्ट व्हायला लागतं, कारण मध्ये अडथळा त्या भोगांचा असतो. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, आत्मने वातिष्ठते, आत्मने चित्तम आत्मने वा वतिष्ठते, असा शब्द जो वापरलेला आहे, म्हणजे तो तृप्त झालेला असतो. आणि तृप्त झाल्यामुळं त्याला पुन्हा काय नको असतं. म्हणजे तृप्त होणं ही एक गोष्ट आणि पुन्हा काय नको ही एक गोष्ट, दोन्ही गोष्टी चालूच असतात. म्हणून आत्मने वातिष्ठते शब्दाचा अर्थ आहे, आता माझं पोट भरलं. जेवल्यानंतर आपण म्हणतो काय, आता माझं पोट भरलं. आणि पुढे म्हणतात बघा, निस्पृह सर्व कामेभ्य, हे शब्द त्या श्लोकामध्ये वापरलेला आहे. निस्पृह सर्व कामेभ्यो या शब्दाचा अर्थ आहे, तो निस्पृह झाला, आता मला ह्यानंतर एक घासभर सुद्धा नको. का, अगोदर माझं पोट भरलेलं आहे. आत्म्याचं सुख मी भोगण्यामुळं माझं पोट भरलं. आणि पुढे निस्पृह सर्व कामेभ्यो, म्हणजे मला आता काय नको, तो निस्पृहता येते. निस्पृह शब्दाचा अर्थ आहे, मला कोणती इच्छा शिल्लक राहत नाही. त्यामुळं निस्पृह अवस्थेमध्ये जगणं सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आता मला बास वाटतं. माझी कामं सगळी झालेली आहेत, आता जगायचं पण काही गरज नाही. हा त्याचा किती निस्पृहता कुठं पण देते बघा. ही निस्पृहता याला फार 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 वेगळा आहे तो विचार. ते ज्यानं आपलं चिंतन केलेलं बरं. माणसं खंगून मरणारी माणसं बघितली की आपल्याला वाटतंय किती इच्छेनं लगटलेली आहे. ते आसक्ती शरीराची केवढी असते, केवढ्यापर्यंत जगण्याची जी अभिलाषा जी असते ती चिकटून असते. म्हणून या निस्पृह व्यक्तीला खंगून मरणं सुद्धा नको वाटतं. योगायोगानं आहे, जगलं झालं, माझं काम संपलं. त्यामुळं खूप औषधं घ्यावीत, ना गरज नसताना सुद्धा ते ऑपरेशन करून मी जगायची इच्छा ठेवावी आणि काय वाटेल ते करून मला जगलंच पाहिजे. का जगलं पाहिजे याचा विचार कधी करत नाही. का जगलं पाहिजे, हे जगणं माझं सगळ्यांना बोजाबाबू आहे की काय असंही वाटलं पाहिजे. काहीतरी जगणं असणं किती आवश्यक असतं. महात्मे असतात ना, त्यांचं अस्तित्व जगाला उपयोगी असतं. पण आमच्यासारखी जीव आहेत ना, यांचं जगणं जे आहे हे जगाला आणि भूमीला भार ठरू शकतं. म्हणून आता काहीतरी केलं तर त्याबद्दलची निरीक्षा झाली पाहिजे ना. जे भोगले त्याच्याबद्दल निरीक्षा झाली पाहिजे ना. 5-5, 6-6 वेळा जर खासदारकी भोगून जरी शांत वाटत नसेल आणि अनेकदा निवडणूक लढवावी वाटत असेल तर ह्याला कसली निस्पृहता म्हणायची आणि कसली चित्ताची शांतताने कसलं सुख वाढत राहणार आहे. नेहमी उणीवत राहणार ना. 2-2, 3-3 वेळा, 5-5 वेळा मंत्रिपद भोगल्यानंतर आता ते मंत्रिपद सोडावं असं वाटायला पाहिजे ना. चेअरमन पण सोडायला वाटायला पाहिजे ना. वयही झालं आणि भोग पण झालेत. आता दुसरे कोणतरी त्या खुर्चीवर बसावेत, नवीन तरुण मंडळी, असं वाटत नाही. मी खाणार, औषधं खाणार आणि त्या खुर्चीवर बसणार. मला उचलून न्या कशातून, व्हीलचेअरवरनं, आणि सही करतो मी. नुसती सही करून मी पण मंत्रिपद भोगतो. असे मग किती मंडळांचा विचार केला. कुठं निस्पृहता कसली असते, काही निस्पृहता नाही. आणि अशाचं चित्त कसं शांत झालेलं असेल सांगा बघू. साधन करण्यामध्ये साधक काय करतो, साधन करत जाऊन या प्रपंचाबद्दल असलेली आपली नाती जी आहे ती तोडत राहतो. नाती शब्दाचा अर्थ आहे जे संबंध आहे
त्या संबंधांना हळूहळू थांबवत जातो. त्यामुळे प्रतिष्ठा, पद, धन, मान, मान्यता याबद्दलची चित्तात निस्पृहता आलीच पाहिजे. नाही आली तर मग जे आहे ते, आणि म्हणे मी माझं चित्त शांत राहिलं पाहिजे. म्हणून इथं माऊली बोलतात, न अभ्यासिता चित्त शांत व्हायला. कारण जी गोष्ट कोणती असेल, न अभ्यासिता सहजची योग उघडे या शब्दाचा अर्थ तो आहे, न अभ्यासिता नव्हे बरं काय ते. माऊली म्हणतात त्या क्षणाला अभ्यास करावा लागत नाही. ज्यावेळी मांडी घालून पहाटे बसणार आहे ना, किती वाजता ठरलेल्या वेळी, त्यावेळी मला अभ्यास करावा लागत नाही. कारण मी अभ्यास तो अगोदर 23 तास करून ठेवलेला आहे. हा त्यातला मुद्दा आहे. न अभ्यासता हे माऊलींचं म्हणणं जे आहे, त्या क्षणाला अभ्यास करावा लागत नाही. त्या क्षणाला पूर्ण तयारी झालेली असते. तिथं जाऊन ते करायचं नसतो कुठला प्रकार. म्हणून म्हणलेलं आहे, चित्ताची एकाग्रता झाल्यानं त्याचं आत सुख वाढत जातं. आणि आत सुख वाढल्यामुळं आता शांत वाटतं. बस झालं, मला समाधान वाटायला लागलंय. अशा ते योगाची अवस्था असते. म्हणजे नामधारकाची अवस्था तशी येत असते. म्हणजे तुकोबा म्हणतात ना, झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठाविषय मना येत नाही नारायणा. आता उठाविषय मना येत नाही नारायण. का झाले समाधान? कशानं? तुमचे देखिले चरण. आत्मदर्शन झालं, ईश्वराचा योग घडून आला किंवा ईश्वर कृपा झाली की मग समाधान झालं म्हणतात. म्हणून म्हणतात ते काय, आता उठाविषय म्हणा. म्हणजे साधनेत आवड, नाम ध्यानाला बसण्याची आदरता. त्यामुळे सहज ध्यान आणि समाधी लागते. आदिरता पाहिजे. कधी एकदा नामाची वेळ येते, मला नामाला बसायचं आहे, मला नामाला बसायचं आहे. का? त्या सुखाचा अनुभव त्याला अगोदर त्यानं घेतलेला असतो. अशी आधिरता आणि तळमळ ज्याला लागते, त्याला वेगळं काही प्रकार करावा लागेल काय? ध्यान लावण्याचा आपण म्हणतोय बघा, ध्यान लावणे. आता हा ध्यान लावणे हा शब्दप्रयोग आहे. हा ना, हे इथं म्हणतात सहजची योग उघडे. आमचा सहज ध्यान नाही, तर आम्हाला ध्यान लावावं लागतं प्रयत्नपूर्वक. त्यामुळे इथं म्हणतात साधनेत जर आवड असेल ना, अभ्यासाची आवड आहे, नामाची ध्यानाची ज्याला आवड आहे आणि अधीरता आणि तळमळ आहे, त्यामुळं समाधी किंवा ध्यान सहज लागतं. त्यामुळं बाह्य इंद्रियांना वळण लागलं की स्वतंत्र मांडी घालून बसावं लागत नाही. पहिली सवय कशी असते, अमक्या ठिकाणी अमक्या वेळी अमक्या पद्धतीने बसून मग मी नाम घेणार, ध्यान करणार. पण नंतर एवढी सहजता येते त्याला, जिथं बसतो तिथं सुरू होतं त्याचं. मग खुर्चीवर बसलेलं असेल, त्यासाठी काय पद्मासन गाठलेलं नाही. कदाचित एकांत नसेल, पण त्याला एकांताची गरज नसते. इतकी सहजता त्याच्या ह्याच्यामध्ये आलेली असते. त्यामुळं वेळ, असं स्थळ याबद्दल त्याचा आग्रहच उरत नाही, असं माऊलीनं सांगायचं आहे. मग ही जी परिस्थिती येण्याला आपण पूर्वतयारी किती चांगली करायला पाहिजे बघा. अतिशय चांगली पूर्वतयारी असली पाहिजे. म्हणजे नाम, आपले सद्गुरू सांगतात ना, जाता येता नाम घेणं हे गरजेचं आहे. का? तर तेच नाम बैठकीच्या वेळी उपयोगाला येणार आहे. बैठक व्यवस्थित चालू राहण्यासाठी चालतं फिरतं नाम उपयोगाला येत असतं. म्हणून बैठकीच्या नामाला त्याचा उपयोग होतो. पण माऊली बोलतात, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा आत सुख वाढे, ते सहजची योग उघडे न अभ्यासिता. जैशी आता उदाहरण दिलं बघा, माऊलींचा दृष्टांत जराचे या आता योगाच्या प्रक्रियेमध्ये दृष्टांत फार कमी झालेले आहेत. आणि दृष्टांत कमी होण्याचं कारण काय माहिती आहे का? बरोबर सगळ्या सिद्धांताचा आणि ध्यान योगाचा अध्याय आहे 6वा. या ठिकाणी दृष्टांताची रेलचेल आपल्याला बघायला मिळत नाही माऊलींची. आता एक दृष्टांत आलाय बघा, जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाची निमिषे मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. काय सुंदर दृष्टांत दिलाय बघा. वर्णन यावरून एक गोष्ट लक्षात येते की माऊली भाग्याला मानतात, प्रारब्धाला मानतात. प्रारब्ध ही गोष्ट आहे हे मानलेले आहे माऊलीने. म्हणून आपण ती माऊलींचा ग्रंथांचा अभ्यास करतोय, आपल्याला ती मानावी लागेल. बरेचसे लोक नुसतं सगळं आहे ते प्रयत्नावरच अवलंबून आहे, प्रयत्नाशिवाय काय होतच नाही म्हणतात. मग राहिलेला मग प्रारब्धाचा भाग प्रयत्न करून सुद्धा हातात एखादी गोष्ट मिळत नाही. ती का?
आणि एखादी गोष्ट प्रयत्न न करता सुद्धा हात सापडते, ती का? त्याला कारण भाग्य. म्हणून म्हटलेलं आहे, जैसे भाग्याचे नि भडसे. भडसे म्हणजे भाग्य जर मोठं उदयाला आले, भाग्याचा उत्कर्ष झाला, तर उद्यमाची नि मिशे. उद्योग करणं हे फक्त काय राहतं? निमित्त राहतं. कारण नुसतं निमित्त. उद्योगात पडल्याबरोबर भरभराट चालू झाली. लोकांना दिसतंय काय? उद्योगामुळे त्याची भरभराट झाली, पण खऱ्या अर्थानं इतक्या कमी वेळात उद्योगात भरभराट होणार नाही. पण कशामुळे झाली? माऊली म्हणतात भाग्याची नि भडसे. म्हणजे भाग्याची झालेली आहे कृपा, उत्कर्ष झाला, आणि त्या निमित्तानं सर्व प्रकारची मग समृद्धी जात पैसे घर घे. समृद्धी जात म्हणजे सर्व प्रकारची संपत्ती जी आहे आपोआप घरात प्रवेश करते. घर रिगे. रिगे म्हणजे आत येणे, प्रवेश करते. सगळी संपत्ती घरात येते. निमित्त कशाचं होतं? भाग्याचं. म्हणजे उद्योगाचं निमित्त होऊन त्या एखाद्या व्यक्तीचा जसा भाग्योदय होतो आणि घरात संपत्ती येऊ लागते, तसं किंवा उच्च पातळीवर पोचण्याने साधन करण्याचं निमित्त नुसतं होतं. डोळं झाकायचा अवकाश लगेच ध्यान लागतं. उद्योगात पडायचा अवकाश तोपर्यंत संपत्ती जशी या लागते, तसं नुसतं नामाला बसायचा अवकाश तोपर्यंत लगेच ध्यानाला सुरुवात होते, समाधी त्याला लागते. कारण ती सगळी संपत्ती जी आहे ना, ती ज्ञानाची संपत्ती त्या अंतःकरणाच्या घरामध्ये प्रवेश करते. इथं काय म्हणतात? भाग्याचे नि भडसे. भाग्य असेल तर, म्हणून भाग्यच असायला पाहिजे. बहुत सुकृताची जोडी. बहुत म्हणजे भाग्यच ना. बहुत सुकृत शब्दाचा अर्थ माऊलींच्या अभंगामध्ये वापरलेला आहे. बहुत सुकृत म्हणजे काय? तर बहुत सुकृत म्हणजे भाग्य. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. विठ्ठल एकदम आवडणार नाही, मग स्वप्रयत्नानं खूप दिवस लागतील. पण जर भाग्य जर जागृत झालं, पूर्वपुण्य जर असेल, तर त्या पूर्वपुण्याच्या जोरावरती तात्काळ त्याला समाधीचा अनुभव होऊ शकतो. तात्काळ त्याचा अभ्यास पूर्ण होतो. तात्काळ शास्त्राचे गूढार्थ समजायला लागतात. आपण म्हणतो एखाद्याला शास्त्र लवकर का समजतं? तर त्याची बुद्धी सूक्ष्म आहे. हे एक कारण झालं वरवरचं. पण त्याच्या पाठीमागे दडलेलं अदृष्ट कारण कोणतं असेल, तर ते म्हणजे भाग्य. त्यावेळी भाग्य अनुकूल होते ना, त्यावेळी सगळं सफल व्हायला लागतं. आपण बोललेलं सगळं लोक मानायला लागतात भाग्य अनुकूल झाल्यावर. पण आपण व्यवस्थित बोलत असताना भाग्य जर अनुकूल प्रतिकूल असेल, तर आपल्याला आपलं कोणीच ऐकणार नाही. मान, धन, सन्मान हे सगळे भाग्यावरून प्राप्त होत असतं. त्यामुळं ज्याला त्याला मिळाले त्याने शेपारून जायची काय गरज नाही, माझं कर्तृत्व मानून. आणि ज्याला मिळाली नाही त्याने खचून जायची काय गरज नाही. कारण मिळणारं सगळं जे असतं ते भाग्यानं बरेच वेळा मिळतं, असं माऊली सांगतात. असं हे समृद्धी जात म्हणजे सगळी ज्ञान संपत्ती, आत्मसंपत्ती त्याच्या अंतःकरणात प्रवेश करते. इथं घर शब्द जो वापरलाय ना, अंतःकरणासाठी वापरलेला आहे. त्याचं अंतःकरण ज्ञानमय होतं. घर कसं संपत्तीनं भरून जातं ना, तसं याला सुद्धा पूर्वसुकृताप्रमाणे किंवा पूर्वी केलेल्या साधनेच्या बळावरती तात्काळ समाधी लागते. त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि त्यासाठी वरती सांगितले ना अभ्यासिता. ना अभ्यासिता शब्दाचा अर्थ अभ्यास केलेला नसतो असा नव्हे बरं का, आत्ता केलेला नाही मात्र. आता या माणसाला भाग्य जे उजाडलं म्हणतात ना, हे भाग्य पूर्वजन्मीचं त्याचं सुकृत आहे, म्हणून घरात संपत्ती आली. तसं ध्यानाला बसला की पूर्वीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ज्या आहेत, युक्त विहार, आचार विहार सगळे जे आहेत, आहार, याचा सगळ्याचा परिपाक म्हणून त्याची अवस्था शांत होते आणि अंतःकरणाच्या घरामध्ये ज्ञान संपत्ती येऊ लागते. आणि सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती मानलेली आहे बरं काय, ज्ञानाची. कारण ही भाग्याने मिळालेली संपत्ती हळूच भाग्य पलटलं तर जाऊ शकते, पण भाग्य पलटलं आणि प्रतिकूल झालं तर ज्ञान संपत्ती कुठंच जात नाही. आपण त्याच्यावर खूप विचार यापूर्वी पण केलेला आहे. भाग्य उलटं झालं, जग जरी उलटं आपल्यावरती गेलं तर ज्ञानाची संपत्ती कुठं जातच नाही, ही तशीच असते. जग किती सुडानं वागलं त्या माणसाशी किंवा त्याची अवहेलना झाली समाजामध्ये, तरी त्याच्याकडं ज्ञान तसंच शिल्लक असतं. कारण ज्ञान त्याच्याकडलं कोणी सूड घ्यायचा म्हटला तर त्याची सगळी जप्ती करून घेऊन जातील. त्याचं ज्ञान मग जप्त करता येणार नाही.
हा त्यातला मुद्दा आहे. म्हणून माऊली म्हणतात अंतःकरणाच्या घरामध्ये ही ज्ञान संपत्ती प्रवेश करते आणि ती कुणालाच नेता येत नाही. तैसा वरती दृष्टांत वापरला, तैसा युक्तिमंतू कौतुके. युक्तिमंत म्हणजे ज्यानं आपल्या चित्ताचं नियमन केलंय, आहार विहार आदी साधना व्यवस्थित केलेल्या आहेत, योगाभ्यास व्यवस्थित केलेला आहे. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके. जेव्हा तो अभ्यासाकडे वळतो आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवते याचा, तेव्हा त्याचा अनुभव आत्मप्राप्तीच्या रूपाने फलद्रूप होतो. पिकतो म्हणजे पिके, फलद्रूप होतो. फळं येतात त्याला, गोड गोड त्या वृक्षाला फळं येतात. पण ते वृक्ष वाढवण्यासाठी त्याने किती कष्ट घेतलेले असतात हे पाहिलं जात नाही. लक्षात घ्या. प्रत्येकांना वाटतं याची बुद्धी सूक्ष्म आहे म्हणून त्यांना ते सगळं प्राप्त झालंय. याच्यापेक्षा त्यांनी केलेली तप्पू साधना, स्वाध्याय हे कोणी पाहिलेलं नसतं. आणि त्यामुळे हे पाहणं जर लक्षात आलं तर माऊली म्हणतात युक्तिमंतू कौतुके. असा युक्तिमंत झालेला जो आहे की ज्यानं पूर्वी सगळं सांभाळ, रात्री कमी जेवला म्हणून सकाळी लवकर जाग आली, आता जाग आली म्हणून तो उठला म्हणून नव्हे, तर त्याला रात्रीच ठरवून झोपला होता. मी आता आहार सीमित घ्यायला लागलो कारण मला सकाळी उठायचं आहे नामासाठी. ही पूर्वतयारी आहे नामाची, फार उपयोगाची आहे नामाची पूर्वतयारी. म्हणून रात्री नामाची पूर्वतयारी आणि सकाळी नाम अशी स्थिती असते. त्याला युक्तिमंत म्हटलेलं आहे. अचानकपणे कुठतरी उठला आणि भरून भरून पोट भरून जेवला असेल काय, सकाळी उठून कसली ध्यानधारणा आणि नाम करणार आहे सांगा. आणि कुठला ब्रह्ममुहूर्त त्याच्यासाठी आणायचा. तैसा युक्तिमंत कौतुके अभ्यासाची या मोहरा टाके. असला युक्तिमंत झालेला म्हणजे युक्त आहार, युक्त विहार आणि युक्त चेष्टा, ह्या 2-3 गोष्टी ज्या सांगितलेल्या ना त्याला युक्तिमंतू म्हटलेला. आणि कौतुकानं सहज म्हणे, सहज जरी अभ्यासाच्या नादाला जरी लागला तर त्याला आत्मसिद्धीचं फळ प्राप्त होतं. म्हणजे त्याला आत्मसिद्धी प्राप्त होते. म्हणजे असा संयमशील भाग्यवान आहे साधक, तर योग साधनेची त्याला गुरुकिल्ली सापडली की तो त्या मोक्ष तो काय करतो की त्याचा अनुभव तैसा युक्तिमंत कौतुके अभ्यासाची या मोहरा टाके, तर त्याला आत्मसिद्धीचं पीक, आत्मसिद्धीचं फळ प्राप्त होत असतं. फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे माऊलीने. आणि आपल्याला तयारी करायसाठी किती वेळ द्यायला सांगितला आहे तो महत्त्वाचा किती सांगितला आहे बघा. म्हणजे मला जर 1 तास जर नाम घ्यायचं असेल तर मागचे 23 तास मला सांभाळावे लागतील. मला मृत्यूच्या समयी जर नाम आठवायचं असेल तर मला आयुष्यभर नाम घ्यावं लागेल. आयुष्यभर नाम घेणं हे मृत्यूच्या समयी नाम आठवण्याची पूर्वतयारी आहे. ज्याला मृत्यूच्या समयी भगवंताचं नाम आठवलं त्याला म्हणे मुक्ती मिळते. लगेच मिळाली का मुक्ती ती? तर नाही. तर तो युक्तिमंत होता, त्यानं अगोदर आयुष्यभर सांभाळलेला आहे, प्रेमानं देवाला जवळ सांभाळलेला आहे, त्यानं शास्त्राचा अभ्यास केला म्हणून त्याला योग्य समयी जाता जाता भगवंताची आठवण झाली. पण भगवंताची आठवण होणं म्हणजे आत्मसिद्धीचं फळ प्राप्त होणे, अनुभव तयाचा. माऊली बोलतात आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा. तेव्हा त्याचा अनुभव आत्मप्राप्तीच्या रूपाने फलद्रूप होतो. अगोदरचाच अनुभव आहे, फक्त ती आत्मप्राप्ती झाल्यामुळे फळ मिळतं. फळ नसेल ना तर ती गोष्ट तशीच पडून राहते. ते फळ जे मिळालं की आत्मप्राप्तीला म्हणजे आपल्या जगण्याला परिपूर्णता आली. म्हणून मी आयुष्यभर जर नाम घेतलं तर मृत्यूच्या समयी मला ते आठवणार आहे. दिवसभर मी काय करतो त्यावर मी संध्याकाळी समजा बसत असलो साधनेला तर त्यावेळी कळायला लागतं. दिवसभर जर उचापती केल्या असतील तर झोप शांत लागते का सांगा बघू? नाही लागत. मग माझं सगळं करतो, झोप जर शांत लागायची असेल 4-5 तासाची तर अगोदरचे 17-18 तास आहेत ते उपद्व्याप न करता शांतपणे संयमित पद्धतीनं घालवावे लागतील. तरच मला 5-6 तासाची रोजची झोप व्यवस्थित मिळेल. जसा तिथं नियम आहे तसा इथं नियम आहे. मला जर तासभर साधना करायची असेल योगाची साधना, ध्यान किंवा नामाची, तर त्याच्या पाठीमागं करावं लागलं आणि पूर्वपीठिका आहे फार महत्त्वाची आहे. मगच त्याला आत्मसिद्धीचं फळ प्राप्त होतं. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गाची या राणीवा अलंकार जे.
अपवर्गाच्या म्हणजे तर वर्णन करताना म्हणतात मोक्षाच्या राज्यामध्ये अपवर्गाची या राणीवा अलंकार जे सुशोभित होतो म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. असा भाग्यवान साधकाकडून आहार आदी नियम जे आहेत ते नियम पाळले जातात आणि त्याला गुरु किल्ली सापडते. त्यावेळी सद्गुरूंची कृपा, ईश्वरांची कृपा, सगळ्यांची कृपा होते. त्यांची इच्छा होते याला मोक्ष द्यावा, ह्याला आनंद द्यावा अशी त्यांची इच्छा होते. याचा अर्थ आहे त्यांची इच्छा उगाच होणार नाही, त्या पाठीमागे अशी साधना असते. असा संयमशील भाग्यवान साधकाच्या योग साधनेची गुरुकिल्ली सापडत असते आणि तो त्या मोक्ष सुखाच्या सिंहासनावर आरूढ होतो. म्हणजे काय होतं तर आत्मप्राप्ती होते. अपवर्गाची या राणीवा म्हणजे राज्य, साम्राज्य. हे जे मोक्ष सुखाचं साम्राज्य आहे त्या मोक्ष सुखाच्या साम्राज्याच्या सिंहासनावरती तो आरूढ होतो. त्याला शाश्वत पदाची प्राप्ती होते, परम शांती लाभते. ते पद आहे. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे परम शांती, मोक्ष शब्दाचा अर्थ आहे शाश्वत पदाची प्राप्ती. म्हणून सहज जरी प्रयत्न केला तरी त्याचा जो अभ्यास जो आहे तो स्वरूप प्राप्तीपर्यंत जातो. कारण त्यांना अगोदर तयारी केलेली असते ना. म्हणून माऊली तर भाग्य शब्द प्रारब्ध याचं महत्त्व या 2-3 ओळीमधून सांगितलेलं आहे. आपण हे लक्षात घेण्यासारखं आहे बरं काय. भाग्याचा रोल केवढा आपल्या आयुष्यामध्ये आहे तो आपल्या लक्षात येतो. खूप काही माणसं कष्ट करत असतात पण त्यांना ते प्राप्त होत नाही. पण जरासा भाग्याचा स्पर्श झाला तर मात्र असा मोक्ष सुखाचा तो अधिकारी होतो. आणि त्यासाठी त्याने प्रयत्न मात्र अगोदर केलेले असतात. ते अचानक घडत नाही. इथं नाअभ्यासिता शब्द वापरलेला आहे, पण भाग्य आहेच त्या पाठीमागं, सुकृत आहे त्याचे प्रयत्न असतात. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग गुरुकृपा, मग ईश्वर कृपा, मग शास्त्रकृपा, सगळ्या कृपा ज्या आहेत त्या एकवटून एकदम व्हायला सुरू होतात. आणि मग त्याला आत्मप्राप्तीचं जे मोठं साधन जे आहे तो घबाड, तो सगळा खजिना तो त्या मालकीचा होतो. फार सुंदर वर्णन माऊलीने यामध्ये वर्णन केलेलं आहे. पण तो निस्पृह फक्त असायला पाहिजे. आणि सर्व काम्यभ्यो शब्द वापरलेला आहे. निस्पृह सर्व काम्यभ्यो, सर्व कामनामधून तो निस्पृह झाला पाहिजे. ही निस्पृहताच त्याला साधनासाठी फार मदत करत असते. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागेल. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.